मित्रांनो, जय शिवराय. आणि आपण आहे हिंद केसरी मानाच्या पाठीवरती. जे मैदान बऱ्याच महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आणि बैलगाडा मालक शौकीनांना उत्कंठा लागलेली आहे की दिनांक 21 जून या तारखेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठे होणार मैदान. तर त्या फाटीवरती आपण आहे. आपल्यासोबत संपूर्ण आयोजक कमिटी, या मैदानासाठी विशेष आयोजक कमिटी त्या ठिकाणी स्थापन केलेली आणि ती कमिटी आहे. त्यात अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष असतील किंवा बाकी इतर मंडळी असेल संघटनेची, यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. एकदा तुमचा परिचय द्या. मी कैलास हिवाळे, संभाजीनगर रांजणगाव. आयोजक कमिटीचे म्हणजे प्रमुख आहे, अध्यक्ष आहे या मैदानाचे. काय सांगा, मैदानाची उत्कंठा ही शिगेला पोहोचलेली आहे आणि प्रत्येक बैलगाडा मालकाची इच्छा आहे की या मैदानासाठी वेळ द्यायची. खरं तर हे मैदान 21 तारखेला हिंदकेसरी मैदान होणार आहे आणि या मैदानाची याच्या मागची काही कारणं आपल्याला माहिती आहे. त्या कारणास्तवच हे मैदान आपण या ठिकाणी हिंदकेसरी मैदान घेतो आहे आणि हे हिंदकेसरी मैदान जेणेकरून आपल्याकडच्या भागातील जेवढेही बैलवाले वंचित राहावं नाही. शेवटी आत्ता मागच्या बाईटमध्ये भाऊ बोलले, प्रत्येकालाच मोठ्या पंढरपूरला जाता येत नाही. आपल्याकडचे लोक छोट्या पंढरपूरला जाऊन दर्शन घेते, तिथं इटोबा रुक्माई. त्याच पद्धतीनं आता इथं इटोबा रुक्माई म्हणा, इथं एक छोटीशी पंढरी. परंतु या 3 क्षेत्रातल्या 3 भागातल्या लोकांच्या वतीने आपण हे मैदान या ठिकाणी आयोजित करतोय आणि हे मैदान खरंच बघण्यासारखं होईल. आज पहिला दिवस आहे मैदानाचा, समजा सुरुवात होती, परंतु 21 तारखेला काय मैदान आहे आणि काय नाही हे मैदान सगळं अखंड भारताला बघायला भेटेल. नक्कीच या मैदानासाठी प्रत्येकाचा परिश्रम असणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा नव्हे, पण उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या भागातील बैलगाडा मालकांचं किंवा प्रेक्षकांचं देखील सहकार्य मैदानासाठी आहे. मी काय सांगतोय तुम्हाला, या मैदानासाठी आज फक्त मग आपण आज फक्त फाटीचं समजा इथं भूमिपूजन करायचं, थोडक्यात फाटीची सुरुवात करायची. याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातून नाही तर MP तून लोकांची येण्याची आजची मानसिकता होती. परंतु आम्ही सांगितलं बा, छोटासा कार्यक्रम आहे, आपल्याला प्रत्येक वेळा इतक्या लांब येणं जाणं, 300-400 किलोमीटर येणं शेवटी आपणही समजू शकतो सोपं नाही. परंतु विदर्भ असेल, पलीकडे आपले उत्तर महाराष्ट्र असेल, खानदेश, जेवढेही भाग आहे, मराठवाडा असेल, प्रत्येक माणसाची आणि प्रत्येक बैलगाडा मालकांची इच्छा आहे. कारण की हे सगळ्यांच्या इच्छेसाठीच आपण हे करतो. हे काही वैयक्तिक कोणासाठी नाही, तर हे आपल्या सामान्य गरीबातल्या गरीब बैलगाडा मालकासाठीच हे चालू आहे, हे करण्याचा प्रयत्न. नक्कीच अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे वरिष्ठ आहे, अध्यक्ष असतील, राज्याध्यक्ष नितीन आबा शेवाळे असेल किंवा विलास पैलवान, यांनी जो निर्णय घेतला हा कुठेतरी समाधानकारक पण आहे आणि त्यानिमित्तानं असं म्हणावं लागेल की ही रूपरेषा मिळाली मैदानाला आणि हा कुठेतरी डोक्यात नव्हता विषय, पण तो घडवून आणला. हे बघा, आपण ते आपले मोठे बंधू आहे, आपण त्यांच्या पाठीशी आपण कायमस्वरूपी होतो. ते नाही म्हटल्यामुळे नाविलाजानं ही वेळ आपल्यावरती आली. आणि खरं तर मी या माध्यमातून आबाचे आणि त्यांचे पण खरं मनापासून आभारच मानेल. त्यांनी हे केलं, त्याच्यामुळे हे करण्याची वेळ आमच्यावरती आली. नाही तर कदाचित एखादी डोक्यात पण नसतं आलं. परंतु याच्यातला उद्दिष्ट एकच आहे का कोणाची भावना, त्यांची भावना दुखावण्याची किंवा याच्यातला काही आमचा हेतू नाही. परंतु आम्ही कुठं पळायचं, आमच्या बैलांनी कुठं पळायचं, आज प्रत्येकाच्या घरी बैल बांधलेले, या बैलावाल्यांनी कुठं पळायचं. त्याच्यामुळं आपण म्हणू शकतो का एक प्लॅटफॉर्म आपण या ठिकाणी तयार करतोय आणि 100% हे मैदान आगळं वेगळं आणि हिंदकेसरी होईल. आणि या मैदानाची विशेष करून मी तुम्हाला सांगेन, या मैदानात कुठल्याही भागावरती, कुठल्याही ठिकाणावरती पण अख्ख्या देशातून कोणी यावा, कोणी पण पळा. यात बाहेरून जे बैल येतील त्या बैलांसाठी विशेषतः मी तुम्हाला सांगतो, मुंबईतून असेल, पश्चिम महाराष्ट्रातून असेल, कुठून असेल, तिथले बैल जरी इथं पळाले लांबून, कारण की जे लांबून लोक येणार आहे त्यांचा खर्च जास्त होतो. मी स्वतः एक बैल गाडा मला की मला माहिती आहे लांबून आल्यानंतर काय करावं. त्यांच्यासाठी आपल्याकडे इथं टोकन फ्री असणार आहे. परंतु ते टोकन फ्री असं असेल का जो त्यांनी टोकन नोंद करायची, टोकन फाडायचं ज्यावेळी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागासाठी त्यांनी इथं पळाल्यानंतर ते ज्या टोकनवरती पळतील त्या टोकनचे पैसे त्यांच्यासाठी रिटर्न राहतील. हे फक्त मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र या 2 साठीच असेल. बाकी सगळ्यांना आपलं टोकन आहे, कारण की आपलं पहिल्यांदा मैदान होतंय. बाकी सगळे आयोजक असल्यामुळं सगळ्यांना बंधनकारक असणारे टोकन. नक्कीच संकल्पना चांगली घेऊन कुठेतरी मैदानात उतरलेले. जागेच्या अभावी बऱ्याचशा गोष्टी कुठेतरी चर्चेत निघत होता, पण जी जागा कोणाच्याच डोक्यात नव्हती, कोणाच्याच म्हणजे मनात नव्हतं, त्या जागेवरती मैदान भरवताय तुम्ही. कुठली जागा ही सांगा अगोदर. ही
खरं तर छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्याला लागून असलेली जागा आहे या ठिकाणी. हे भांगशी माता गड म्हणून एक यात सगळ्या जिल्ह्यातील लोकांची अस्मिता आहे. इथं एक भावनिकता जोडलेली आहे लोकांची भांगशी माताला. भांगशी मातेच्या कृपेने देवस्थान आहे इथं मोठं, आणि या देवस्थानालाच अनुसरून आमची सगळ्यांची इच्छा झाली बा सगळ्याच बैलगाडा मालकाची का आपण कुठंतरी देवाच्या पायथ्याशी असलो पाहिजे, म्हणून आम्ही आज आहे भांगशी माताच्या पायथ्याशी हे मैदान घेण्याची सगळ्यांनीच एकमताने सगळ्यांनी ठरवलं. आणि इथला इथं असणारी इथं शहराला लागून, आणि सगळ्यात सोपं म्हणजे इथं मैदान घेण्याच्या मागचं एकमेव उद्दिष्ट आहे का किती लांबून विदर्भातून येणाऱ्यांना जिथलं पॉईंट आहे संभाजीनगरचा उतरायला, त्या पॉईंटवरून डायरेक्ट इथं उतरतील. कारण की संभाजीनगरवाल्याला मोठी ट्रॅव्हलिंग करावं लागेल. उद्या जर मुंबईवाल्यांना यायचं आहे तर डायरेक्ट इथं उतरू शकतो. जर सातारा सांगलीवाला यायचं तर तुम्हाला धुळे सोलापूर हवे, हे दोन्ही हवेचा संगम या ठिकाणी या रस्त्यावरती होतो. आणि या मातेच्या पायथ्याशी आपण हे मैदान भरवण्याचा आज निर्णय घेतला. नक्कीच हिंद केसरी मानाचं मैदान, त्याला एक वेगळी उपमा आहे आणि त्या मानाच्या मैदानासाठी एक धार्मिक स्वरूप कुठंतरी लाभतं आहे. मग त्यात परमानंदगिरी महाराजांचं आश्रम असेल किंवा भांगशी माताचं गड आहे आणि या गडाला एक वेगळी उपमा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा संगम होऊन या ठिकाणी मैदान भरवण्यात येतं आहे. कशा पद्धतीने नियमावली असणार आहे मैदानासाठी? नियमावली खरं तर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जे नियम आहे त्या नियमालाच अनुसरून होईल. कुठल्याही नियमात आम्ही वेगळा नियम होणार नाही, आणि त्या नियमात कुठल्याही म्हणजे जे शासनाने घालून दिलेले निर्बंध आहे त्या निर्बंधात कुठलीही कॉम्प्रोमाइज होणार नाही. ते कुठल्यासोबत कुठला जवळचा आणि लांबचा हे होणारच नाही. हे मैदान झाल्यानंतर 21 तारखेला तुम्ही आम्हाला विचारायचं येऊन का तुम्ही ही चूक केली, याच्यात कुठलीही चूक होणार नाही. 100% हे मैदान हिंदकेसरी म्हणजे हिंदकेसरीच होणार, याच्यात कुठलीही शंका राहणार नाही. आणि एकदम भव्य दिव्य असं स्वरूपाचं मैदान या ठिकाणी होईल. या मैदानामुळं मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेश हे सर्वजण आयोजक आहे. इथं कोणी एक जण आयोजक नाही, फक्त या आयोजन समितीचा अध्यक्ष मी आहे, बाकी काही नाही, कोणी याला आयोजक नाही. याचा आयोजक आपण सर्वच आहे. प्रत्येक छोटा बैलगाडा मालक असेल तो सुद्धा याचा आयोजक आहे. आता एक विशेष कौतुक करायला आवडेल मला की जी व्यक्ती सगळ्यांसमोर उभी आहे, आता मी मुद्दामून त्यांचं नाव घेतो की सर्जेराव भाऊ चव्हाण आहे, आणि सगळ्यात पहिले देणगी पुकारणारी व्यक्ती या मैदानासाठी, आणि आज ती देणगी पण त्यांनी हो सर्जेराव भाऊने आजच 1 लाख रुपये स्वरूप आपल्याकडे या ठिकाणी केले आहे. आणि सर्जेराव भाऊच्या प्रमाणे सर्व बैलगाडा मालक छोट्यातला छोटा गाडा मालकाची पण इच्छा आहे की बाबा सर्जेराव भाऊनी 1 लाख रुपये दिले असेल तर का छोट्या गाडा मालकात सुद्धा 1000 रुपये देण्याची आज मानसिकता आहे इथं, स्वतःहून देण्याची तयारी आहे. आणि मी पण या माध्यमातून सगळ्यांना सांगेन की बाबा पहिल्यांदा आपण करतोय आपल्या नावासाठी म्हणा की आपल्याला स्वतः बैलगाडा मालकासाठी आपण सर्वांनी भरभरून या ठिकाणी देणगी द्यावा. आणि ही देणगी कुठं वाईट कामाला नाही तर चांगल्याच कामाला जाणार आहे. तुमच्या आमच्या सगळ्याच्या आता हे अस्मिताचे विषय. नक्कीच मंदिर किती छोटंही असलं मोठंही असलं तर त्याला सार्वजनिक देणगी आवश्यक असते, आणि हा सार्वजनिक खेळ आहे हा अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांसाठी एक आगळा वेगळा खेळ भरणारा, आणि प्रथम मराठवाड्यामध्ये इतक्या मोठ्या धर्तीवर हे मैदान संपन्न होतं आहे. आपल्यासोबत अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहे, त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार. प्रथमतः तुमचं धन्यवाद म्हणावं लागेल, कारण की एक संघटनेचे पदाधिकारी आहे आणि संघटनेचे पदाधिकारी बैलगाडा मालकांना कुठेतरी सोबत घेऊन या मैदानाची एक स्थिती निर्माण केलेली. काय सांगाल? नाही, आता बघा आपल्या भागातील आणि इतरही भागातील सगळ्यांचं म्हणणं होतं की एखादं मैदान आपल्या भागामध्ये होऊ द्या चांगलं, आणि त्या दृष्टिकोनातून आज सगळे बैलगाडी मालक आणि सर्जेराव भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं उभं केलं आहे. आणि आज मैदानाची निवड पण इतकी सुंदर ठिकाणी झाली आहे. भरपूर मैदानाच्या आजूबाजूला गाड्या थांबण्यासाठी पार्किंग, आणि समोर पण आपली पूर्ण फाटी होऊन बैलांना थांबण्यासाठी पण भरपूर जागा आहे, आणि आजूबाजूला बैलाला बांधायला पण अतिशय उत्कृष्ट अशी जागा आहे इथं. शेठ, किती वर्षापासून जिल्हाध्यक्ष तुम्ही? आता जवळपास 5 वर्ष झालीत. 5 वर्ष झाली. या 5 वर्षाच्या काळात इतका उत्साह पहिल्यांदा दिसून येतोय सगळ्यांच्या. आता एक मैदान झालेलं होतं शंकरपाटाचं, आणि त्यानंतर हा पहिल्यांदा 3 फेऱ्याचं मैदान, आणि ह्या मैदानासाठी लोकांची जे भावनिक गोष्टी जोडलेल्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत, ते शब्दात नाही सांगू शकत आपण. नक्कीच. कशा पद्धतीने आव्हान कराल तमाम महाराष्ट्रातील बैलगाडा मालक चालक यांना, कारण की ज्या पद्धतीने कैलास भाऊ येवळे यांनी सांगितलं की पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईसाठी टोकन फ्री असणार आहे,
हो त्या नक्कीच हिशोबाने. नक्कीच त्या दृष्टिकोनातून बाकीच्या गोष्टी तर आपल्या कैलास भाऊने सांगितलेल्याच आहे. पण इथं अखंड महाराष्ट्र त्याच्यासोबत भारतातूनही बैल येऊन पळू शकतो आणि सगळ्यांसाठी ओपनच आहे. मैदान पण ओपनच आहे. मैदान ओपन असणार आहे, पण पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईसाठी ज्या पद्धतीने प्रवेश फी ही कुठेतरी मोफत ठेवलेली आहे. हो जवळपास ज्यावेळेस त्यांनी नोंदणी करायची याचं आहे आणि ज्यावेळेस त्यांच्या गाड्या गटाला लागतील त्यावेळेस त्यांना रिटर्न जी पेमेंट आहे त्यांची जी पावती आहे ती रिटर्न भेटून जाईल त्यांना. बरं, सगळ्यात महत्त्वाचा विषय, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने एक वेगळ्या वळणावर कुठेतरी बैलगाडा शर्यत नेऊन ठेवलेली आहे. आज महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारतभर या बैलगाडा शर्यतीचा कुठेतरी नाद लोकांना लागलेला आहे. तर या मैदानासाठी विशेष उपस्थिती ही शेवाळ्याबा असेल किंवा विलास पैलवान असतील किंवा बाकी इतर मंडळी असेल, दत्ता पैलवान असतील, आनंदाप्पा असतील, तर या सगळ्या मंडळींना तुम्ही आमंत्रित करणार का? हो नक्की करणार आम्ही सगळे मिळून त्यांना सगळ्यांना फोन लावून आणि निमंत्रण पत्रिका टाकून त्यांना सगळ्यांना बोलवण्यात येणार आहे. आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेमुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या बैलमालकांच्या फायद्याच्या झालेल्या आतापर्यंत. म्हणजे ज्यावेळेस अखिल भारतीय बैलगाडी संघटना स्थापन झाली तेव्हापासून आजपर्यंत कोणत्याही चुकीच्या गोष्टी अशा अंमलात आणलेल्याच नाही. नक्कीच ज्या काही झालेल्या आहेत ते बैलगाडी मालकांचं हित बघूनच निर्णय घेतात. नक्कीच ज्या वेळी संघटनेने कुठलाही निर्णय घेतला असेल त्यावेळेस काहीतरी चांगलं घडलेलं आहे आणि आता सुद्धा एक चांगला म्हणजे मैदान घडवण्यात संघटनेचाच कुठेतरी हातभार आहे आणि ते तुम्ही प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही काम करताय थोडक्यात. बरोबर आहे, बरोबर. तर आपल्यासोबत प्रथम देणगीदार आहे या हिंद केसरी मानाच्या मैदानासाठी. देणगी महत्त्वाचं आहे आणि अखंड महाराष्ट्रभरातून कुठेतरी या देणगीवर हे मंदिर उभं राहत आहे. हा हिंद केसरी मानाचा किताबाचा मैदान या ठिकाणी भरवलं जात आहे आणि त्याच्यात प्रथम देणगीदार आहे सर्जेराव चव्हाण, लखनचे मालकही आहे आणि सद्यस्थित पंचायत समिती सदस्य आहे भारतीय जनता पार्टीचे. भाऊ नमस्कार. नमस्कार. भाऊ काय सांगाल, कशा पद्धतीने या मैदानाची निवड करण्यात आलेली आहे? परवाच मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश इथल्या सगळ्या बैलगाडा शौकीनांची, बैलगाडा प्रेमींची सगळ्यांची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं की आता आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाता येणार नाही, बैलांना पळण्यासाठी ते घेऊन जाता येणार नाही. त्याच्यासाठी येणाऱ्या 21 जूनला आपल्या भागामध्ये मग ते मराठवाड्यात कुठे असेल किंवा विदर्भात कुठे असेल असं एखाद्या ठिकाणी काहीतरी एक ठिकाण बघायचं आणि त्या ठिकाणावरती आपण 21 तारखेला मैदान भरवायचं. ठरल्याप्रमाणे पाठीमागच भांगशीमातागड जे जागृत देवस्थान आहे, समोरच देवगिरीचा किल्ला आहे, या दोघांच्या मध्ये हे 21 जूनचं हिंदकेसरी मैदान करण्याचं सगळ्या आयोजकाचं ठरलं. जिल्ह्याचे अध्यक्ष आहे, आमच्या इकडचे गंगापूरचे तालुका अध्यक्ष आहे आणि ही जे मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेश यांच्या संयुक्त विद्यमाने जे 21 तारखेला हिंदकेसरी मैदान होऊ लागलं त्या मैदानाच्या समितीचे कैलासभाऊ अध्यक्ष आहे. म्हणून सगळ्यांच्या मते ही जागा आम्ही आज बघितली. जागा खूप मोठी आहे, जवळपास इथं 100 एकर जागा आहे आणि पाटी पण 900 फूट 1000 फूट जेवढी बनवतील तेवढी बनवली तरी जागा पुष्कळ आहे. आणि लोकांना येण्या जाण्यासाठी समृद्धी महामार्ग इथून 2 किलोमीटरवर आहे, सोलापूर धुळे हायवे 1 किलोमीटरवर आहे आणि सर्व डांबरी रोड, सिमेंटी रोड सगळी इथं डेव्हलपमेंट झालेली जागा आहे. मग अशा जागेवरती लोकांनासुद्धा लांबून यावं जावं लागतं, म्हणून ती जागासुद्धा एक सोयीस्कर पडावा. सुप्रसिद्ध असं पाठीमागं भांगशीमातागड पण आहे आणि अशा ठिकाणावर सगळ्या आयोजकाचा सगळी जागेची पूर्ण पाहणी चांगले 2 घंटे इथं जागेवर फिरून बघितलं असता ह्या जागेचं सगळ्यांनी फायनल केलं. आणि आजपासून जे शिप बोलून लगेच लेवल, ट्रॅक्टर वगैरे बोलून लेवल आणि हे 2 दिवसामध्ये 2-3 दिवसात फाट्या वगैरे पाडायचं सगळं नियोजन हे सगळे कमिटीतली मंडळी करणार आहे. मैदान जाहीर केल्यानंतर कसा प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रभरात? 100% खूप लोकांचे फोन येऊ लागले. मला तर मुंबईच्या लोकांचे सुद्धा फोन होते, अध्यक्षांना पण होते की बुवा आम्ही सुद्धा, कारण मुंबईवाल्याला आहे ना समृद्धी महामार्गाने येण्यासाठी मुंबईवाल्याने फक्त 2 ते 2.5 घंट्याचा रस्ता आहे, इतकं सोपं आहे. नागपूरहून जरी यायचं या खांद्याला तर समृद्धी महामार्ग आहे, ते पण खूप मोठं सोपं आहे. इकडून म्हणजे तुम्हाला सांगतो म्हणजे बीड, उस्मानाबाद,
केंद्रबिंदू आहे ह्या थोडं. लोकांना सुद्धा इकडच्या बैलगाडा यांना यायचं तर धुळे सोलापूर यायला सोपं आहे. म्हणजे संभाजीनगरमध्ये इथं सगळ्यांचं सेंटर पॉईंट आहे. बरं. आणि इकडून नाशिकला वाल्यांना जरी यायचं म्हटलं तर समृद्धी महामार्गाने यायला जवळ आहे. म्हणजे असं एक सेंटर पॉईंटचं सगळ्यांनी हिंदकेसरीचं मैदान आता जागा निवडली आणि आजपासून इथं आता लेवलला वगैरे सुरुवात झाली. किती जागा आहे? ही जवळपास 100 एकर जागा आहे इथं. ही सगळी पूर्ण 100 एकर जागेचा परिसर आहे. आत्ताच बाबू शेठ बोलले, कैलास भाऊ बोलल्याप्रमाणे इथं जागा गाड्या उभा करायला, पार्किंगला, सगळ्या व्यवस्थेसाठी इथं जागा कुठंच काही कमी पडणार नाही. म्हणजे खरं पाहिलं तर खूप मोठं मैदान होऊ शकतं. एवढी मोठी 100 एकर परिसरामधली जागा आहे. नक्कीच एक बैलगाडा मालक म्हणून आणि कुठेतरी बैलगाडा मालकांचं हित बघता, कारण की बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की 21 तारखेलाच आम्ही ज्या पद्धतीने नियोजन करून ठेवलेलं होतं की पेडगावच्या मैदानासाठी पळायला जायचं, तर त्यांची कुठंतरी निराशा झाली होती आणि त्या निराशेचं समाधान हे मैदान म्हणावं लागेल. आणि दुसरी गोष्ट तुम्ही आत्ताच बोलल्याप्रमाणे की बुवा बैल आणि बैलाचे मालक सगळे सज्जच होते ना. मग आता तिकडे गेल्यापेक्षा आता खरं तर अखिल भारतीय कमिटीचे आभारच मानले पाहिजे की आमचे सुद्धा इथं तर त्यांनी समजा बुवा तुम्ही तिकडेच पळा, तर आम्हाला सुद्धा इथलं इथं पळायला ती एक संधी मिळाली आणि आम्ही या संधीचं सोनं करू असं मला आजच्या प्रसंगी वाटतंय. आणि माझं आता सगळ्यांना आव्हान आहे की ह्या 21 तारखेच्या आमच्या हिंदकेसरी मैदानला इथं अखिल भारतातून कुठलाही बैलगाड्या मालक इथं आला तरी चालतो. पश्चिम महाराष्ट्रातून आलेला चालतो, मुंबईचा चालतो, नवे बाहेर राज्यातूनही कोणी आलं तरी पण आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातलेच इथं आलेले चालतीलच, परंतु बाहेरच्या राज्यातूनही कोणी आलेले चालतील. इथं प्रेक्षकही कुठूनही आलेले चालेल, समालोचकही कुठूनही आलेले चालेल, यूट्यूबरही कुठूनही इथं आलेले चालेल आणि आम्ही सगळ्यांना इथं कोणालाही बंदी येण्यासाठी घालणार नाही. सर्वांना खुली स्पर्धा ठेवलेली आहे. सगळ्यांना खुली. आता या मैदानाचं बक्षीस रचना असेल किंवा बाकीचं जे अधिकृत बॅनर आहे तर ते कधी बघायला भेटेल? आता आम्ही एक 3 दिवसामध्ये इथं सगळ्या पाट्याचं वगैरे नियोजन, साफसफाई, मैदान बनवण्याचं काम चालू केलं आजपासून. एक 3 दिवसात आमचं सगळं मैदान बनवण्याचं काम होईल आणि आम्ही 4 तारखेला सगळ्या गोष्टीचं नियोजन करून आमच्या इथंच 5 तारखेला एकोडपाचोडला एक मैदान आहे, त्या मैदानापासून त्याची पूर्ण म्हणजे बक्षीस किती असेल, फीस किती असेल, ते सगळ्याची पाटी किती फूट लांब असेल, हे सगळ्याचं रूपरेषा आम्ही त्या मैदानात आणि त्या दिवसापासून बॅनर पडेल. आणि 7 तारखेपासून किंवा त्याच दिवसापासून 5 तारखेपासून तर आमच्या फीसचं एंट्री फीस टोकन घेणं चालू होऊन जाईल. ती 19 तारखेच्या संध्याकाळपर्यंत राहील आणि 20 तारखेला सकाळीच सगळ्यांची लॉट काढून 21 तारखेला सकाळी 7 वाजता मैदान चालू होईल. अशी ती रूपरेषा आम्ही या अजून एका टप्प्यामध्ये सगळ्यासमोर येऊन ठरवणार आहे. आजचा योग फक्त असा होता की मैदान साफसफाई, मैदान एक फायनल करणे आणि मैदानाची सगळ्यांनी एकत्र येऊन ते फायनल झालं की त्याचं साफसफाईचं नाळं फोडून काम चालू करणे, एवढीच आजची रूपरेषा होती. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत डिटेलमधल्या ते आम्ही 4 तारखेला बोलू. आता एक 2-4 दिवसात पाऊस पडायला सुरुवात होईल, तर पावसाच्या हिशोबाने मैदानाची फाटी कशी? इथं पाऊस जरी आला आणि पाऊस थांबला की लगेच गट असेल, सेमी असेल किंवा फायनल असेल सोडायला सुरुवात होईल. अशा प्रकारची जागा निवडली. एकदम अशी ढाळाची जागा आहे, पाणी कुठं तुंबून राहणार नाही. आणि 3 दिवसामध्ये इथं खूप चांगली मेहनत घेऊन फाटी आणि मैदान चांगलं करायचा प्रयत्न आम्ही जास्तीत जास्त सर्वोत्तम आणि चांगलं करायचा प्रयत्न आम्ही करू. नक्कीच. तसे आम्हाला आमच्या भांगशी मातागडाची, भांगशी माताची, परमानगिरी महाराजांची, इकडच्या बाजूला आमच्याकडे शांतिगिरी महाराज आहे, सगळ्यांचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे. आणि आमचा एवढा मोठा देवगिरी, अजिंक्य देवगिरी किल्ला इथं, त्याच्यामुळे ह्या भागामध्ये एक चांगलं मैदान होईल आणि आमचे सगळे मंडळी इथले कमिटीचे सगळे मेहनतीने काम करतील. आणि विशेष करून याचं आयोजक मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खानदेश आम्ही सगळे असल्यामुळं, त्याच्यामुळं इथं सगळेच मंडळीचं आयोजन असल्यामुळं आम्हाला कुठलीच गोष्टीची कमी पडणार नाही असं मला तरी वाटतं. नक्कीच या मैदानाविषयी वेळोवेळी आपल्याला त्या ठिकाणी अपडेट देण्यात येईल. मात्र या हिंदकेसरी मानाच्या मैदानासाठी तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आणि बैलगाडा मालक चालक यांना विनंती असेल, लवकरात लवकर आपली प्रवेश म्हणजे नोंदणी या ठिकाणी करावं आणि अधिकृतरित्या या मैदानासाठी आपला सहभाग नोंदवावा. या मैदानासाठी लागणारी देणगी देखील आपण आपल्या माध्यमातून देऊ शकता, ती कितीही देऊ शकता. त्याच्या बाबतीतही आयोजक कमिटीकडनं लवकरच आपल्याला सूचना करण्यात येतील आणि मैदानाची जी बक्षीस रचना असेल, इतर सूचना असेल, या दिनांक 5 तारखेला आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. धन्यवाद.